नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. त्यामध्ये दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, वृद्धापकाल योजना, श्रावणबाल या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी तुमच्या कानी आली असेल. 18 तारखेनंतर म्हणजे उद्यापासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. जे पैसे हे 8, 9, 10 किंवा 5, 6, 7 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये येत असतात. मात्र नोव्हेंबर महिन्यासाठी जास्त वेळ आपल्याला वाट बघावी लागली. ठीक आहे, वाट बघावी लागली, पण मात्र दिव्यांगांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मोठा निर्णय असणार आहे. कारण ज्या लाभार्थ्यांना या अगोदर फक्त 1500 रुपये आलेले आहेत त्या लाभार्थ्यांना शासनाकडून आता 2500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना एक अतिशय मोठा एक दिलासा मिळणार आहे की बाबा जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित झालं होतं ते आमच्या पदरी आता खऱ्या अर्थाने पडणार आहे किंवा पडले. तर या संदर्भात आपण व्हिडिओ दिलेली आहे. आनंदाची बातमी आहे, आनंदाचा विषय आहे. सर्वांनी तो आनंद क्षण हा या ठिकाणी जगलं पाहिजे. तुम्ही सांगाल सर 1500 आणि 2500 मध्ये काय होतंय बाबा, ठीक आहे येतील, पण ठीक आहे आपल्यासाठी तेही पैसे खूप मोठे आणि महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आनंदाची बातमी आहे, त्यामुळे थोडासा आपण आनंद थोडासा साजरा करायला काहीच हरकत नाही. या आनंदाच्या दिवशी आणखी एक तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे, आनंदाची योजना तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या योजनेअंतर्गत तुम्हाला लग्नानंतर बघा, दिव्यांग बांधवांनी लग्नानंतर जर समजा समाज कल्याण विभागाकडे जर अर्ज केले तर तुम्हाला त्या ठिकाणी 50,000 रुपयापर्यंत आर्थिक प्रोत्साहनपर भत्ता किंवा रक्कम निधी तुम्हाला मिळणार आहे. आणि या संदर्भात आपण सविस्तर संपूर्ण माहिती बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लग्नानंतर तुम्हाला जर आर्थिक मदत हवी असेल 50,000 रुपयापर्यंत तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या लेवलला दिव्यांग समाज कल्याण विभाग आहे, या समाज कल्याण विभागाकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. त्या ठिकाणी एक सत्यप्रतिज्ञापत्र असतं, तो सत्यप्रतिज्ञापत्र तुम्हाला भरून द्यायचं असतं. एक हमीपत्र असतं, ते हमीपत्र त्या ठिकाणी असतं. हे सगळे फॉर्मॅट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. स्वतः मी जाऊन त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. त्या ठिकाणी असे भिंतींवरती किंवा त्यांच्या जे बोर्ड असतो बोर्डमध्ये हे सगळे सत्यप्रतिज्ञापत्र हमीपत्र चिपकवले असतात. तुम्ही त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि तुमच्या टाईपपेस्ट करून ते टायपिंग करून घ्यायचं आणि ते प्रतिज्ञापत्र वगैरे सादर करायचे. त्यानंतर तुमचा आदिवासी दाखला पाहिजे, म्हणजे रहिवास दाखला असणं खूप गरजेचं आहे. मी अगोदर सुद्धा अनेक वेळा सांगितलंय की प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक दिव्यांग बांधवांनी रहिवास दाखला हा काढून घेणं खूप गरजेचं आहे. त्याला आदिवासी दाखला सुद्धा म्हणतात. तर तो दाखला तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे UDID कार्ड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बँकेचं पासबुक, जॉईंट पासबुक, म्हणजे तुमचं जे पासबुक आहे त्याच्यावरती दोघांचे फोटो पाहिजे. जॉईंट खातं तुमच्याकडे असणं खूप गरजेचं. तुमचं रेशन कार्डमध्ये नाव, तुमचं दोघांचंही नाव तुमचं रेशन कार्डमध्ये पाहिजे. आणि एक विशेष म्हणजे या ठिकाणी डोमासेल सर्टिफिकेट जे आहे ना ते दोघांचं पाहिजे. आधार कार्ड दोघांचं पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे. हे सगळे कागदपत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि हे कागदपत्र असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी या 50,000 रुपयाचा लाभ घेता येणार आहे, लक्षात ठेवा. आणि या संदर्भात मागच्या कालच्याच मीटिंगमध्ये राज्य सरकारची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःहून सांगितलं की जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करा आणि या योजनेचा लाभ मिळवून द्या. या योजनेची एक सर्वात चुकीची किंवा वाईट अट अशी आहे, ती मलाही आवडली नाही. ती अट तुम्हाला मी सांगतोय. या ठिकाणी दिव्यांग बांधव म्हणजे एक दिव्यांग बांधव पाहिजे आणि दुसरा दिव्यांग बांधव नकोय. म्हणजे पती आणि पत्नी असेल यांच्यापैकी एकच व्यक्ती हा दिव्यांग पाहिजे आणि दुसरा व्यक्ती हा जनरल पाहिजे. ही अट मात्र मला पटली नाही, चुकीची आहे. बघूया आपण यापुढे त्या अटी संदर्भात काही करता येईल तर प्रयत्न करू. तुम्ही जर साथ देत असाल तर आपण नक्कीच शासन दरबारी तो विषय मांडू आणि लवकरात लवकर ती जी अट आहे हे शिथिल करण्यासंदर्भात प्रयत्न करूया. ठीक आहे, तो मुद्दा हा महत्त्वाचा होता की जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांगांशी इतर लोकांनी, समजा महिला असेल तर पुरुषांनी, पुरुष असेल तर महिलांनी लग्न केलं पाहिजे. दिव्यांग व्यक्तीशी जनरल व्यक्तीने लग्न केलं पाहिजे. दिव्यांगांना एक वेगळं अस्तित्व निर्माण करून द्यायचं आहे, त्यांना समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण करायचं आहे आणि त्यांनाही जनरल लोकांसारखं जगता यावे यासाठी हे प्रोत्साहन मिळालं पाहिजे. समाजामध्ये भेदभाव झाला नाही पाहिजे का बाबा दिव्यांग व्यक्तीशी कोण लग्न करणार किंवा महिला असेल तर ती तिच्याशी लग्न कसं करणार, ते दिव्यांग आहेत. हा जो समाजामध्ये कुठेतरी हा प्रकार आहे, आपण जरी नाही म्हटलं तरी पण तो प्रकार आहे. कुठेतरी चुकीच्या पद्धतीची वागणूक माझ्या बांधवांना दिली जाते, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी शासनाकडून हे पाऊल उचललं गेलं आहे की प्रोत्साहन दिलं जातं की बाबा तुम्ही जर या पद्धतीचं पाऊल उचलत असाल,
काम करत असाल तर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. आता हे जे पैसे आहेत, हे पैसे काही रक्कम ही चेकच्या स्वरूपात म्हणजे चेक स्वरूपात दिले जाते, काही रक्कम तुम्हाला सामान खरेदी करण्यासाठी दिले जाते आणि काही रक्कम हे तुम्हाला डायरेक्ट अकाउंटला पैसे दिले जातात. तर या संदर्भात म्हणजे 3 टप्प्यामध्ये हे पैसे येतात, रोख, चेक आणि डायरेक्ट त्या व्यक्तीच्या जे काही तुम्ही सामान जिथून घेताय लग्नासाठी किंवा कुटुंबासाठी, तर तिथे तो पैसा त्याच्या अकाउंटला तो पैसा. अशा पद्धतीची ही योजना आहे. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. अधिकची माहिती तुम्हाला समाज कल्याण विभागाकडे मिळेल, त्यामुळे काळजी करायची नाही. तरी सुद्धा काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारायला विसरायचं नाहीये. आपण नक्कीच त्यावरती वेळ काढून उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. अशा पद्धतीने 2 महत्त्वाच्या बातम्या आज आहेत. एक महत्त्वाची अपडेट म्हणजे उद्यापासून आपल्या खात्यामध्ये 2,500 रुपये 1,500 रुपये येणार आहेत आणि या 50,000 रुपयाच्या आर्थिक मदतीचा किंवा प्रोत्साहनपर निधीचा लाभ सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे. अनेक आपले दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांच्यापर्यंत या योजनेची माहिती द्या, त्यांना लाभ होईल. मदत करा, मदत करून आपण मोठे होऊया या उद्देशाने ही व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.